राईट. ओके. आजचं जे वचन आहे ते नवीन वर्षाच्या मेसेजला, जेव्हा आपल्याला 2026 बाबत परमेश्वरानं वचन दिले, त्याबाबत थोडं रिमाइंडर करण्यासाठी पवित्र आत्म्यानं माझ्या मनामध्ये ते टाकलंय. वाचू एक वचन आणि आजच्या टीचिंगला आपण सुरुवात करूया. स्तोत्रसंहिता 107 अध्याय 19 ते 20 वचन. खूप महत्वाचं हे वचन आहे. त्या ठिकाणी असं लिहिलंय, ते संकट समयी परमेश्वराचा धावा करतात आणि तो त्यांना क्लेशातून मुक्त करतो. खूप महत्वाचं वचन आहे की आपण ज्यावेळेस समस्येचा सामना करतो, आपण परमेश्वरापासून दूर नाही जायला पाहिजे. आपण परमेश्वराकडे धावलं पाहिजे. आपण परमेश्वराकडे गेलं पाहिजे. आपण प्रार्थना केलं पाहिजे. एक 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 साक्ष मी बघत होतो, जे खूप महत्वाचे माहित आहे. एक पती पत्नी होते. त्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि परमेश्वरने त्यांना एक मुलाचा आशीर्वाद दिला. आणि ते त्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर त्या व्यक्ती, ती जी बहीण होती, जी डिलिव्हरी झाली आणि त्या लेकरांना घरी आणण्यात आलं. आणि अचानक 5-7 दिवसानंतर माहित आहे, तिच्या त्या लेकराच्या शरीराला बॅक साईडला काहीतरी असं रेड कलरच्या काहीतरी गोष्टी दिसल्या. आणि डॉक्टरने सांगितलं हे खूप सिरियस आहे, तुम्ही जाऊन सोनोग्राफी काढा. आणि त्यांना सोनोग्राफी काढली. आणि माहित आहे डॉक्टरांनी त्या सोनोग्राफीमध्ये असं सांगितलं की की त्या लेकराच्या, माहित आहे, ज्यावेळेस डिलिव्हरी झाली, सी सेक्शन झालं, तर त्या डॉक्टरांकडून एक चूक झाली की त्याच्या ज्या बॅकमध्ये आहे ती निडल, ज्याला सुई म्हणतात, ती तशीच राहिली आहे. आता व्यवसाय का, त्यांना अनेक वर्षानंतर लेकराचा आशीर्वाद मिळालाय. ते कुरकुर करू शकत होते, ते तक्रार करत होते. त्यांनी काय केलं म्हणजे त्यांनी परमेश्वराचा धावा केला. परमेश्वर व्यवसाय का, आपण प्रभूवर विश्वास इस्रायल लोकांसारखा नाही केला पाहिजे. इस्रायल लोकांसाठी परमेश्वरानं अनेक चिन्ह चमत्कार केले. म्हणजे त्याच्याजवळ समस्या आली, ते म्हणजे प्रभू तू कुठं आहे. ते प्रभूच्या विरोधात कुडायचे, प्रभूवर संशय घ्यायचे. परंतु या ठिकाणी असं लिहिलंय या वचनामध्ये की ते संकट समय परमेश्वराचा धावा करतात. म्हणजे संकट समय आपण विश्वासामध्ये उभं राहिलं पाहिजे आणि आपण पित्याकडे आपली प्रार्थना विनंती मांडली पाहिजे. तो आपले वचन पाठवून, 20 वचनामध्ये, तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो. परमेश्वराची काम करण्याची पद्धत ही आहे. परमेश्वर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काम करण्यापूर्वी, एखाद्या क्षेत्रामध्ये त्याला सुरुवात करण्यापूर्वी, तो काय देतो माहितीये, तो वचन देतो. प्रारंभी वचन होतं. म्हणून जे तुम्ही करता त्यासाठी परमेश्वराने तुम्हाला वचन दिलं पाहिजे की हो, हे वचन आहे. आणि परमेश्वराची काम करण्याची ती पद्धत आहे. परमेश्वर त्या ठिकाणी असलेल्या 20 वचनामध्ये, तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो. तो वचन पाठवून आपल्याला कर्जातून बाहेर काढून, तो वचन पाठवून आपल्याला बरं करा, तो वचन पाठवून, म्हणजे याचा अर्थ काय, परमेश्वराला काम करण्याची पद्धत ही आहे की परमेश्वर आधी वचन देतो आणि जर त्या वचनावर आपण विश्वास करतो आणि जर त्या वचनावर आपण विश्वास करून उभे राहतो, ते वचन आपल्या जीवनामध्ये पूर्ण होईल. बायबलमध्ये अब्राम आणि सारा ही म्हातारे झाले होते. त्यांना परमेश्वर लेकराचा आशीर्वाद दिला. पण त्याची सुरुवात कशी झाली माहिती आहे? परमेश्वरानं अब्रामाला वचन दिलं की पहा, सारेच्या पोटी मी तुला लेकराचा आशीर्वाद देईन. तो तुझा वंशज असन किंवा तो तुझा वारीस असन. म्हणून परमेश्वर वचन पाठवून विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये काम करतो. म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्यानं वचनाच्या मागे जायला पाहिजे. आणि 2026 साठी परमेश्वरानं त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे जे वचन आपल्याला दिलंय, जे खूप महत्वाचं आहे. 2 अध्याय आणि 14 वचन, ते वचन हे आहे, जो परमेश्वर आम्हाला सर्वदा ख्रिस्ताच्या ठायी जय उत्सवाने नेतो. आपण सगळे प्रभू विश्वास ठेवण्याद्वारे ख्रिस्त येशूमध्ये आलोय. आणि परमेश्वर पिता आपल्याला, आपण ख्रिस्त येशूमध्ये असल्यामुळे नेहमी, एकदा दोनदा नाही, सर्वदा, म्हणजे नेहमी विजयाच्या उत्सवामध्ये नेतो. परमेश्वर आपल्याला कोणत्या युद्धामध्ये हरू देणार नाही. ना त्या आजाराच्या, ना त्या कर्जाच्या युद्धामध्ये, ना त्या निराशाच्या, ना त्या त्या सुकलेल्या सुकलेल्या गोष्टीमध्ये. परमेश्वर म्हणतो मी तुला त्यावर विजय देईन. बायबल ख्रिस्त येशूमध्ये आपण महाविजय आहोत. आणि हे जे वचन आहे खूप पॉवरफुल वचन आहे की जो परमेश्वर आम्हाला सर्वदा ख्रिस्ताच्या ठाई किंवा ख्रिस्त येशूमध्ये विजयाच्या उत्सवामध्ये नेतो. आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्याविषयीच्या ज्ञानाचा स्पल किंवा सुगंध प्रगट करतो. त्याची काय असो, स्तुती असो. ही वर्ष खूप खास वर्ष आहे. माहिती,
हे वर्ष खूप खास वर्ष आहे. प्रभू म्हणतो माहित आहे, की पिता आपल्याला नेहमी विजयाच्या उत्सवामध्ये नेईल. तो आपल्याला हरवू देणार नाही. तो पराजयाच्या ठिकाणी नाही नेणार. तो विजयाच्या उत्सवामध्ये आपल्याला घेऊन जातो आणि तो आपल्याद्वारे त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध आपल्या जगाला प्रगट करणार. जे 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 या सेवकाईचं वचन आहे, मत्ते 5:14 ऑलरेडी मला वाटतं तुम्हाला माहित आहे. मत्ते 5:14 की तुम्ही जगाचा प्रकाश आहात, डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. आता हे जे वचन आहे, हे सेवकाईचं वचन आहे, या मिनिस्ट्रीचं ते वचन आहे. आणि ते वचन काय सांगतं माहित आहे का, की तुम्ही तुमच्या जगाचा प्रकाश आहात. आणि या ठिकाणी प्रभू काय म्हणतो माहिती आहे का, की परमेश्वर पिता आपल्याद्वारे त्याच्याविषयीचा ज्ञानाचा सुगंध प्रगट करेल. परमेश्वर पिता या वर्षामध्ये त्याला प्रगट करू इच्छितोय आपल्याद्वारे. आणि हे वर्ष माहित आहे, विजय उत्सवाचं वर्ष आहे. किती अद्भुत वर्ष असं विचार करा. आपण 47 दिवस प्रार्थना करत आहोत आणि हे वर्ष माहित आहे 2026 हे वर्ष महान प्रगटीकरणाचं वर्ष आहे. परमेश्वर महानरित्या प्रगट होईल आणि आपण जे प्रार्थना करतो 47 दिवसाच्या त्या गोष्टी प्रगट होणार आहेत. प्रगट होणं म्हणजे काय, दिसणं. या वर्षामध्ये परमेश्वर असं यशस्वी करणार आहे जे साधारण असणार नाही आणि या वर्षामध्ये परमेश्वर दिसणारे रिझल्ट देणार आहे. महान प्रगटीकरणाचं वर्ष. महान प्रगट होणे म्हणजे शारीरिक क्षेत्रामध्ये दिसणं. जसं मी रविवारी पण सांगितलं चर्चमध्ये, की ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला सगळे आशीर्वाद देण्यात आले आणि मग जसं आपण वचनाची घोषणा करतो ते आपण प्रगट करतो. प्रगट म्हणजे ते दिसतील. आणि 2026 एक खास वर्ष आहे. या वर्षामध्ये जे अनेक वर्षांमध्ये घडलं नाही, परमेश्वर ते 2026 मध्ये करणार आहे. आमेन. परमेश्वर अद्भुत गोष्टी करणार आहे. महान प्रगटीकरणाचे वर्ष. द इयर ऑफ ग्रेट मॅनिफेस्टेशन. का परमेश्वर प्रगट करणार आहे? तर बायबलमध्ये लिहिले माहित आहे, की तो महान आहे आणि ज्यावेळेस त्याची महिमा प्रगट होते सगळे त्याच्या समोर झुकतील. 2026 महान प्रगटीकरणाचं वर्ष. 3 क्षेत्रामध्ये परमेश्वर त्याचं महान प्रगटीकरण दाखवणार. पहिलं, त्याचं सामर्थ्य तो महानरित्या प्रगट करणार आहे. महानरित्या. परमेश्वर राज्य फक्त बोलण्यामध्ये नाही, तर सामर्थ्यामध्ये आहे. आणि परमेश्वर या वर्षांमध्ये त्याच्या सामर्थ्याचं महान प्रगटीकरण करणार आहे. अद्भुत गोष्टी करणार आहे. आणि का तो करणार आहे माहित आहे, की ज्याच्याद्वारे त्याला गौरव मिळावा. तो महानरित्या त्याचं सामर्थ्य प्रगट करण. कारण परमेश्वराचं राज्य बोलण्यामध्ये नाहीये, तर कशामध्ये? सामर्थ्यामध्ये आहे. तो त्याचं सामर्थ्य प्रगट करण. या वर्षामध्ये परमेश्वर महान प्रगटीकरण दाखवून कोणत्या क्षेत्रामध्ये? कापणी देईन तो. 2 प्रकारची कापणी या वर्षामध्ये आपण फोकस करू शकतो. पहिले आपल्या आर्थिक क्षेत्रामध्ये तो कापणी देईल आणि मग ते 2026 असं वर्ष असेल की आपण खूप मोठ्या प्रमाणात आत्म्याची कापणी कापतो, की आपल्या जीवनाद्वारे प्रभूच्या ज्ञानाविषयीचा सुगंध प्रगट होईल आणि ते लोक जसं आपण त्यांना सुवार्ता सांगतो, ते सुवार्तेवर विश्वास करतील आणि आपण त्या आत्म्याची कापणी बघतो. हे वर्ष खूप युनिक आहे. कारण या सेवकाईसाठी जो पवित्र आत्म्याद्वारे जो शब्द मला मिळाला तो हा आहे, की सुवार्ता या चर्चचा आत्मा आहे. या सेवकाईमधून अनेक लोकांपर्यंत सुवार्ता गेली पाहिजे. ख्रिस्त येशूचा ज्ञानाचा सुगंध गेला पाहिजे. आणि म्हणून प्रभू म्हणतो, या वर्षामध्ये मी महान प्रगटीकरण करण. तुम्हाला मी आर्थिक क्षेत्रामध्ये मोठी कापणी देईन. त्याचसोबत परमेश्वर म्हणतो, मी तुमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आत्म्याची कापणी देईन. या जगातून आपण एकच गोष्ट स्वर्गामध्ये घेऊन जाऊ शकतो. माहिती ती काय आहे? आत्मे. एक व्यक्तीला आपण प्रभूविषयी सांगतो, तो प्रभूवर विश्वास करतो, तो सुवार्थ विश्वास करतो, तो स्वर्गामध्ये आपण त्याला घेऊन गेलो. आपण आपली प्रॉपर्टीज, आपले ज्या मौल्यवान गोष्टी त्या आपण स्वर्गामध्ये नाही घेऊन जाऊ शकत. एकच गोष्ट आहे जी आपण स्वर्गामध्ये घेऊन, ते आहे आत्मे. आणि प्रभू म्हणतो, या वर्षामध्ये मी विश्वासणाऱ्यांना अशी कृपा देईन, अशी सुवार्थेची कृपा देईन की ते मोठ्या प्रमाणात आत्म्याची कापणी बघतील. म्हणजे मी एका एका विश्वासणाऱ्याविषयी ऐकतो. ती बहीण आहे. ती म्हणतो, असं माझ्यासाठी प्रार्थना करा की परमेश्वरानं मला कृपा द्यावी. या वर्षामध्ये मी फक्त 106 आत्मे जिंकले. 106 आत्मे जिंकले.
तो एक ग्रेस आहे आणि परमेश्वर ती या वर्षामध्ये आपल्यावर आजाद करणार. आणि तिसरी गोष्ट ज्यामध्ये परमेश्वर महानरित्या प्रगट होणार आहे, महान प्रगटीकरण करणार, पवित्र आत्म्याचं महान प्रगटीकरण. आणि जसं पवित्र आत्म्याचं महान प्रगटीकरण होतं, तिथं सामर्थ्य असतात, तिथं अद्भुत गोष्टी असतात, तिथं चिन्ह चमत्कार असतात. आणि 3 चाव्या विश्वासणाऱ्यांनो या महान प्रगटीकरणासाठी. ओके, पहिला पॉईंट खूप महत्वाचा आहे, की जे वचन आपल्याला मिळालंय 2026 साठी. बायबलमध्ये परमेश्वर म्हणतो त्याच्या वचनामध्ये, की तू परमेश्वरावर विश्वास ठेव म्हणजे स्थापित होशील, आणि परमेश्वराच्या दासावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही संपन्न व्हा. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काम करण्यासाठी आपण वाचलं सुरुवातीला, की तो त्याचं वचन पाठवतो. आणि जे वचन आपल्याला 2026 साठी मिळालंय, इव्हन आज आपण 26 जानेवारी आपण ऑलरेडी 1 मंथ क्रॉस केला, अजून 11 महिने आहे. परमेश्वर ही वचन जर आपण या वचनावर जर आपण विश्वास करतो, परमेश्वर आपल्या जीवनामध्ये वचन पूर्ण करा. म्हणून पहिली चावी आहे, जे वचन आपल्याला मिळाले पवित्र आत्म्याद्वारे, त्या वचनावर आपण उभं राहिलं पाहिजे. त्या वचनावर आपण काय केलं पाहिजे? उभं राहिलं. वचनावर उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. काही विश्वास जस्ट प्रार्थना करतात, ते 2 दिवस काही घडत नाही आणि त्यात परमेश्वर काही करत नाही. बायबल मध्ये आपला शत्रू शैतान आपल्या प्रार्थनेच्या उत्तराला तो रोखू शकत नाही, पण तो प्रार्थनेच्या उत्तराच्या प्रगटीकरणाला तो रोखतो. मी कालच्या चर्चमध्ये शिकवलं, ती विधवा वारंवार यायची आणि त्या अन्यायी न्यायाधीशाला म्हणायचे माझा न्याय कर. आणि बायबलमध्ये तो म्हणला की मी परमेश्वराला भीत नाही, मी मनुष्याला जुमरत नाही, पण ही स्त्री वारंवार येते, मी त्याचा न्याय करतो. वारंवार चावी काय माहित आहे? खूप महत्वाची गोष्ट आहे. जर आपण त्या वचनावर उभं राहतो, काही लोक वचनावर उभं राहत नाहीत, एकदा एकदा प्रार्थना करते काही घडत नाही, परमेश्वर नाही करत, परमेश्वर नाही देत आरोग्य, परमेश्वर नाही करत. नाही, आपल्याला त्या वचनावर उभं राहून प्रभू मी विश्वास करतो त्या वचनावर, पण तुझ्या वचनामध्ये तुम्हाला या वर्षामध्ये जे विजयाच्या उत्सवामध्ये घेऊन जाणार मी विश्वास करतो. तुम्हाला जीवनामध्ये तुझं सामर्थ्य प्रगट करणार पिता मी विश्वास करतो. प्रभू विश्वास करतो माझ्या आर्थिक क्षेत्रामध्ये एक मोठी कापणी देणार आहे मी विश्वास करतो. माझ्या माझ्या जीवनावर या वर्षामध्ये आत्म्यांचं मी खूप मोठ्या प्रमाणात आत्मे जिंकणार आहे प्रभू विश्वास करतो. तुझं सामर्थ्य तू माझ्या जीवनाद्वारे प्रगट करणार आहे मी विश्वास करतो. जेव्हा तुम्ही त्या वचनावर उभे राहता, वचनावर उभे राहणं म्हणजे माहितीये का, तुम्ही त्या वचनावर उभे राहून माहित आहे खूप महत्वाची गोष्ट आहे माहिती आहे. काही लोक माहिती आहे जस्ट वचन घेतात, ते तो प्रार्थना करतात, 2 दिवस त्यांना आत्मिक त्यांच्या डोळ्याने काही दिसत नाही, परमेश्वर आत्मिक क्षेत्रामध्ये काम करते त्यांना ते पण समजत नाही, आणि त्यामध्ये वचन काम करत नाही. माहिती आहे, वचन औषध आहे. मी दुसरं म्हणलं की वचन एक उत्तम औषध आहे. वचन एक उत्तम औषध आहे. जसं माहिती मेडिसिन आपण घेतो, डॉक्टर काय सांगतात ज्यावेळेस आपण आपल्याला मेडिसिन आपण त्यांच्या ते काय सांगतात ते घ्या, म्हणजे मेडिसिन घ्या आणि थोडा आराम करा. त्यामुळे तू वचनावर उभं राहणं त्या प्रकारे प्रभूचं वचन घेतलंय, पित्याकडे मागितलंय, आणि आपण त्या वचनावर उभा आहोत की प्रभू तू वचन दिलंस तू नक्की पूर्ण करशील. आणि जसं आपण त्या वचनावर उभे राहतो त्याचा सिंपल अर्थ आहे की आपण त्या वचनावर विश्वास करतो, आपण त्या वचनावर विश्वास करतो आणि वचनाची घोषणा करतो. मी आतापर्यंत शिकलो तुम्हाला आपण वचन अंगीकार केला पाहिजे, आपण वचन बोललं पाहिजे, पण या वर्षामध्ये मी एक खास गोष्ट तुम्हाला सांगत आहे की आपण वचनाची घोषणा केली पाहिजे. वचनाची घोषणा केली पाहिजे. वचनाची घोषणा केली पाहिजे. प्रभेशूला बसलेल्या फटक्याद्वारे मला आरोग्य मिळेल. घोषणा आपण घोषणा केली पाहिजे. परमेश्वराचा आशीर्वाद मला चारही बाजूने घेरत आहे आणि तो आशीर्वाद मला धनवान करत आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये मी घोषणा करतो, मी माझं पूर्ण आयुष्य कर्जमुक्त आहे. ख्रिस्त येशूमध्ये मी नीतिमान आहे. पिता धन्यवाद, माझ्याकडे स्वतःचं घर. वचनावर उभे राहून, वचनावर उभं राहून म्हणजे विश्वास करणं आणि घोषणा करणं. जे वचन आपल्याला मिळालंय, दुसरं करेन 2 अध्याय आणि 14 वचन. मला सांगतो माहिती, जोपर्यंत एक विश्वासणारा वचनावर उभं राहत नाही आणि वचनाची घोषणा करत नाही, पास्टरांना किती पण चांगला पवित्र आत्म्यानं शब्द देऊ द्या 2026 बाबत, 27 बाबत, वचन वचन तुमच्या का काम करत नाही? कारण वचन काम करण्यासाठी आपल्याला वचनावर विश्वास करावा लागेल आणि वचनाची घोषणा करावी लागेल. पाहूया दुसरं करेन 2 अध्याय आणि 14 वचन. त्याने घेतलंय, जो परमेश्वर आम्हाला सर्वदा ख्रिस्ताच्या ठाई जय उत्सवाने किंवा विजयाच्या उत्सवाने नेतो आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्याविषयीच्या ज्ञानाचा परिमल प्रगट करतो, त्याची काय असो स्तुती असो.
तुम्ही निवडलं, पिता धन्यवाद स्टेशनमध्ये तुम्हाला नेहमी विजयाच्या उत्सवामध्ये नेतो आणि माझ्याद्वारे 2026 मध्ये तुझ्याविषयीचं ज्ञानाचा सुगंध तू प्रगट करत आहे. माझ्याद्वारे माझ्या जगाला सुवार्ता जात आहे. व्यवस्था काय, ही कलीसिया पूर्णपणे एका शब्दाच्या आजूबाजूला फिरली पाहिजे आणि तो शब्द आहे माहिती का, सुवार्ता. आणि याचा अर्थ असं की आपण डायरेक्ट जाऊन सांगतो कोणाला पण सुवार्ता, ओके पासून नाही, सुवार्ता सुवार्ता नाही. आपण प्रार्थनेमध्ये राहतो, आपण आत्म्यानं भरलेले राहतो आणि माहित आहे आपण योग्य योग्य वेळेची वाट पाहतो आणि त्यापेक्षा आपण सुवार्ता सांगतो. आणि परमेश्वर आज या वचनातून आपल्याला म्हणत आहे, हे वर्ष आपल्यासाठी खूप खास वर्ष आहे. परमेश्वर आपल्याला विजयाच्या उत्साहामध्ये नेतो, म्हणून या वचनावर आपण उभं राहिलं पाहिजे. विश्वास करून घोषणा आपण दररोज घोषणा केली पाहिजे. पिता धन्यवाद, तुम्हाला नेहमी ख्रिस्त येशू मध्ये विजयाच्या उत्सवामध्ये नेतो. मी हारला जाऊ शकत नाही. आणि पिता धन्यवाद, माझ्या जीवनामध्ये मी या वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आत्म्याची कापणी बघणार आहे. माझ्याद्वारे माझ्या जगाला सुवार्ता पोहोचणार आहे. ओके, पहिली चावी ती आहे की या वचनावर आपण उभं राहिलं पाहिजे, विश्वास केला पाहिजे आणि घोषणा केलं पाहिजे. कारण ते पास्टर, मी विश्वास नाही करत, पण परमेश्वर मला माझ्या जीवनात करा. परमेश्वर विश्वासाला उत्तर देतो. परमेश्वर आपल्या विश्वासाप्रमाणे आपल्या जीवनात काम करतो, आपल्या विश्वासाप्रमाणे. ओके, सेकंड पॉइंट, अत्यंत महत्वाचा हा पॉइंट आहे. सेकंड आणि थर्ड पॉइंट खूप महत्वाचा आहे. महान साजरीकरणामुळे महान प्रगटीकरण होते. ग्रेट सेलिब्रेशन, महान साजरीकरण. जसं आपण जास्त साजरा करतो ख्रिस्त येशूला, त्याद्वारे परमेश्वर महानरित्या प्रगट होईल. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये महान प्रगटीकरण करण, त्याच्या सामर्थ्याचं, कापणीचं आणि पवित्र आत्म्याचं. हा जो साजरीकरण आहे, हा शब्द उपासनेबाबत आहे की आपण उपासना केली पाहिजे. माझं तुम्ही पहिलं असं एक युट्यूबवर नवीन चॅनल सुरू केलंय, त्यामध्ये मी प्रयत्न करत आहे की हप्त्यातून एक तरी आराधनात उपासना त्या ठिकाणी टाकायचा. तुम्ही ते घ्या, आपला हेडफोन घ्या. म्हणजे या वर्षामध्ये हेडफोन खूप महत्वाचा आहे. हेडफोन घ्या आणि उपासना करा. उपासना करा. जसं आपण उपासना करतो माहितीये, काही लोक माहितीये का, मागण्यामध्ये एवढं एवढं दिमाग लावत किंवा एवढा जोर लावत आहे आणि तरी त्यांना मिळत नाहीये. का माहितीये का, व्यवस्था का, ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला ते मिळालं आहे. आपल्याला ते प्रगट करायचंय आणि महान साजरीकरण, महान उपासना करणं, जास्त वेळ उपासनेमध्ये घालवणं आपल्या जीवनामध्ये ते महान प्रगटीकरण घेऊन येईल. काही लोकांना प्रभू आरोग्य दे, प्रभू आरोग्य दे, आरोग्य दे, आरोग्य आरोग्य आणि आरोग्य मिळत नाही. नाही, लक्षात घ्या, ख्रिस्त येशूमध्ये तुम्हाला आरोग्य मिळालंय. तुम्ही घोषणा केली पाहिजे, ख्रिस्त येशूमध्ये येशूला बसलेल्या फटक्याद्वारे मी निरोगी आहे. परमेश्वराचं जीवन माझ्यामध्ये आहे आणि ते जीवन माझ्यातील आजाराला, रोगाला नष्ट करून माझ्या संबंधामध्ये आणू द्या. आणि तुम्ही प्रभूची उपासना करता, ते चंगाईचं सामर्थ्य, ते परमेश्वर जीवन तुमच्या शरीरामध्ये कधी चंगाई देऊन गेले तुम्हाला तुमच्या लक्षात पण येणार नाही. महान साजरीकरण महान प्रगटीकरणाला घेऊन येते. आणि महान साजरीकरणाचा अर्थ माहितीये का, एक महान उपासना. अशा उपासनेचं आपण जीवन जगतोय, आपण प्रभूची आराधना करतोय. मी तुम्हाला नेहमी सांगतो माहित आहे आणि आज पण सांगाल की उपासना, आराधना इथून नाही सुरत, पोटापासूनच. उपासना हृदयापासून पाहिजे, हृदयापासून. कारण माझा आवाज खराब आहे, परमेश्वर हृदय पाहतो. परमेश्वर हृदय पाहतो. पर्सनली तुम्ही आराधना करत असाल, तुमचा आवाज कसा असू द्या, उपासना करता तुम्ही ज्यावेळेस प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहात. म्हणून मी तुम्हाला एनकरेज करेन, जे वर्शिप सॉन्ग मी युट्यूब चॅनलवर टाकत आहे, दुसऱ्या चॅनलवर मध्ये, ते तुम्ही नक्की बघू शकता. त्यामध्ये खूप उपासना मी टाकत, दर हप्ते मी एक टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मी तुम्हाला एनकरेज करेन, अशी उपासना ऐका जी वचन आधारित आहे. मी तुम्हाला मला असं मी डिसायबल्स मध्ये सांगितलं की युट्यूबवर असे काही पिक्चरचे गाणे येत आहे, ज्याच्या मध्ये जे जे विश्वासणारे आराधना म्हणून ऐकत आहे. मध्ये एक दिवस मी एका विश्वासना व्हॉट्सअप स्टेटस बघितला. एक माणूस आहे, पूर्ण दाढी, मिशा, पूर्ण केस लांब आहे. त्याला वाटतं हा इशूचा आहे. तो इशू नाही आहे, पहिली गोष्ट. ते समजून घ्या, तो इशू नाहीये. ओके, तो इशू नाहीये. आपण त्याची आराधना करत नाही. मोठी दाढी, मोठी केस आणि आणि माहिती आहे गाणं कोणतं माहिती, पिक्चरचं. मी विचार केला, हे कोणतं वर्शिप सॉन्ग आलंय की मला पण माहित नाही, हे विश्वासणाऱ्यांना माहित आहे. आणि मी जाऊन थोडं चेकआउट केलं, गुगलला जाऊन, सॉरी युट्यूबवर मी जाऊन चेक केलं, ते गाणं मी टाकलं आणि त्यामध्ये मध्ये ते पूर्ण पिक्चरचं गाणं आहे. म्हणून युट्यूबवरून काही पण घेऊ नका, उपासना. मी शॉक झालो, मी विचार केला
मला ही वर्शिप सॉन्ग माहिती नाही, ह्या माझ्या चर्चला येणाऱ्या याला कसं माहित आहे? म्हणजे पासवांच्या समोर याला इतकी वर्शिप सॉन्ग कसं माहिती? मी मी जाऊन चेक केलं, मी बघितलं पिक्चरचे गाणे. काही पण युट्यूबवरून घेऊन आराधना करू नका. बायबलला परमेश्वर म्हणतो की परमेश्वर अशा उपासकांना शोधत आहे, जे त्याची उपासना आत्म्यानं आणि खरेपणानं करतील. आत्म्यानं आणि खरेपणानं. आत्म्यानं, पूर्ण हृदयापासून. खरेपणाने याचा अर्थ काय माहिती का? सत्यानं, वचन आधारित आराधना पाहिजे. आणि म्हणून बायबलमध्ये लिहिलंय जसा, आणि हा सिद्धांत आहे, महान उपासना करणाऱ्याच्या जीवनामध्ये महान प्रगती करून. या वर्षामध्ये 2 गोष्टींमध्ये आपल्याला स्थापित होते. ऍक्च्युअली 3. पहिली गोष्ट, आपल्याला वचनावर उभं राहण्याचं शिकावं लागेल. समजा आपण आजारी आहोत, आपण वचनावर उभं राहायला पाहिजे. नाही, शैतान तुम्हाला आजारामध्ये ठेवू शकत नाही. माझ्या प्रभूनं किंमत चुकवली. वचनावर उभं राहायला शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याला उपासना करायची आपण शिकलं पाहिजे. मी तुम्हाला एन्करेज का, आपले मोबाईल घेऊ शकतात, जे मी युट्यूबवर टाकत आहे वर्शिप सॉन्ग, ते घेऊ शकतात. आपले हेडफोन लावू शकता तुम्ही, आणि तुम्ही वर्शिप करू शकता, प्रभूची उपासना करू शकतात. बायबलमध्ये पौल आणि सिलास यांच्याविषयी असं लिहिलंय की त्यांनी एका स्त्रीमधून दुष्ट आत्मा काढला, आणि तो दुष्ट आत्मा त्यांनी काढल्यानंतर जो तिचा मालक होता त्याला ते आवडलं नाही, कारण त्या दुष्ट आत्म्यामुळे त्याला काही पैसे मिळायचे, आणि त्याचे पैसे गेले, कारण तो दुष्ट आत्मा त्या स्त्रीला सोडून घेऊन गेला. तिला छुटकारा मिळाला तर त्याला त्याचा आनंद नाही झाला. त्याला वाटलं मला आता पैसे मिळणार नाही. आणि त्यांनी काय केलं की पौल आणि सिलासला पकडलं, त्यांचे कपडे फाडले. बायबलमध्ये लिहिले त्यांना मारलं, आणि अधिकाऱ्यांच्या हातामध्ये दिलं. वाचूया प्रेषितांची कृत्ये 16 अध्याय 22 ते 26 वचन. तेव्हा लोक त्यांच्यावर उठले, आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारण्याची आज्ञा दिली. मग पुष्कळ फटके मारल्यावर, थोडे नाही पुष्कळ, त्यांनी त्यांना बंदी शाळेत म्हणजे जेलमध्ये टाकून, त्यांनी बंदी शाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदी खाण्यात घालून त्याचे पाय खोड्यात अडकवले. नुसतं जेलमध्ये नाही, आतल्या जेलमध्ये. आणि नुसतं जेलमध्ये नाही, तर पाय बांधले त्यांचे पाय. पुढे असं लिहिलंय, मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती किंवा उपासना करत असता बंदिवान त्याचे ऐकत होते. मध्यरात्री त्यांचे कपडे फाटलेत, शरीराला जखमा झाल्यात, एवढे त्यांना मारले गेले, त्यांचे पाय बांधले गेलेत. काही गॅरंटी नाही कधी ते जेलमधून बाहेर येतील, काही खात्री नाही ते कधी त्याच्यातून बाहेर येतील. पण त्यांनी काय केलं माहित आहे, मध्यरात्रीच्या सुमारास प्रभूची उपासना करण्यास सुरू केला. तोच आहे का, विश्वासणाऱ्यांना आपल्याला विश्वासाची लढाई कशी लढायची हे माहिती पाहिजे. काही लोक म्हणले असते माहिती, कोणता येशू, कोणते मग मी जेलमध्ये आलो तर मला येशू विश्वास नाही करा. नाही, त्यांनी काय केलं माहिती आहे, एक मॅच्युअर विश्वासणारा तो विश्वासाची लढाई लढतो. तो परमेश्वराला काम करण्याची संधी देतो. तो असं नाही म्हणत परमेश्वर कुठे आहे, परमेश्वर का नाही केलं. नाही, त्यांनी काय केलं माहिती, उपासना केली. उपासना परमेश्वराला काम करण्यासाठी उकसवते. उपासना परमेश्वरासाठी काम करण्यासाठी स्टेज तयार करते. प्रभू त्या ठिकाणी काम करतो, पवित्र आत्मा काम करतो. आणि त्याने जसं आराधना केली, त्यांनी प्रभूची उपासना केली, तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला. हे खूप प्रॉफिटिकली आहे, म्हणजे हे भविष्यवाणी वचन आहे. जसं आपण प्रभूची उपासना करत आहोत, जसं आपण प्रभू अन्न भाषेमध्ये प्रार्थना करत माहिती आहे, अचानक परमेश्वर ती मोठ्या प्रमाणात आत्म्याची वाढ घेऊन येईल. जसं तुम्ही उपासना करत आहात, जसं तुम्ही उपासना करत आहात, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतात, मध्यस्थ प्रार्थना करतात, म्हणजे अचानक परमेश्वर ज्या आशीर्वादाची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत आहात, हे वर्ष खूप युनिक वर्ष आहे, जे अनेक वर्षामध्ये घडलं नाही, ते 2026 मध्ये घडणार आहे. आणि जसं तुम्ही माहिती, काही भाषा जर घडणार तर मी वाट बघत बसू नका. प्रभूच्या उपस्थितीमध्ये जा, त्याच्या माहित आहे, त्याची उपासना करणं सुरू करा, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा, आणि बाबा की अचानक एक असा मोठा भूमिकंप होईल की माहित आहे, सगळ्या गोष्टी बदलून जातील. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला, आणि मी विश्वास करतो माहित आहे, आणि मी घोषणा करतो माहित आहे, जे तुम्ही आजारी आहात अनेक वर्षापासून, जसं तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करत आहात, उपासना करत आहात, अचानक परमेश्वराचं सामर्थ्य एवढं तुमच्यावर अद्भुतरित्या येईल. परमेश्वर जीवन तुमच्या शरीरामध्ये एवढ्या सामर्थ्यानं काम करण की ते तुमच्या शरीरातून नेहमीसाठी निघून जाईल, ते परत तुम्ही बघणार नाही. आमेन. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदी शाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. हालेलुया. परमेश्वर अचानक, पवित्र आत्म्याला काम करण्याची संधी द्या. जसं आपण प्रभूची उपासना करतो
आणि अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, आपण पवित्र आत्म्याला काम करण्याची संधी देतो. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, पवित्र त्या प्रभू म्हणतो, माझ्या आत्म्याद्वारा. तुम्ही तुमच्या परिवारात अनेक वर्षापासून चिंतेमध्ये असाल, कदाचित त्यांच्या तारणाबाबत, आरोग्याबाबत, कर्जाबाबत. मी तुम्हाला एन्करेज करेन, पवित्र आत्म्याला काम करण्याची संधी द्या. त्यासाठी वातावरण तयार करा. ते वातावरण कशाद्वारे तयार होतंय? ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसतात, प्रभूची उपासना करतात आणि अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतात. अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे पवित्र आत्म्याला काम करण्याची संधी मिळते. एक वचन बघूया. रोमकरासपत्र 4 अध्याय 20-21 वचन. परंतु देवाच्या वचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचा गौरव केला. परमेश्वर अब्राहम म्हणला की मी तुला उतार वयात, या म्हातारपणात मी तुला लेकराचा आशीर्वाद देईन. त्यानं संशय नाही धरला. त्याने काय केलं? त्याने विश्वास केला आणि परमेश्वराची उपासना केली. परमेश्वराची उपासना केली. आणि देव आपल्याला आपण दिलेले वचन पूर्ण करण्याचे समर्थ आहे, अशी त्याची पक्की खात्री होती. ज्या परमेश्वराने आपल्याला वचन दिलंय, तो वचन पूर्ण करण्याचे त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. त्याच्याकडे वचन पूर्ण करण्याची ताकद आहे. म्हणून वचनावर उभे राहा आणि प्रभूची उपासना करणं सुरू करा. आरोग्य पाहिजे, वचन शोधा, त्या वचनावर विश्वास करा आणि दररोज मागत नका, प्रभू आरोग्य दे, प्रभू आरोग्य नाही. एकदाच बोला, पिता धन्यवाद, तुम्हाला आरोग्य दिलं, तुझं जीवन माझ्या शरीरामध्ये काम करत आहे. प्रभूची जसं तुम्ही उपासना करता, त्याचं सामर्थ्य प्रगट होईल, ती चंगाई प्रगट होईल. ओके, अब्राहमाने कशा प्रकारे त्या जीवनामध्ये लेकराचा आशीर्वाद, त्याच्या जीवनामध्ये विचार करा, त्या जीवनामध्ये महान प्रगटीकरण झालं. जे 99 वर्षामध्ये नाही घडलं, माहिती ते त्यानंतर घडलं, जेव्हा त्याने उपासना केली. काय घडलं? बायबलमध्ये की त्याला लेकराचा आशीर्वाद मिळाला. त्याची स्त्री जी वांज होती, ती एक आनंदी लेकराची माता बनली. ते कधी घडलं? उपासना. जसं आपण उपासना करतो, माहित आहे, पवित्र आत्मा सामर्थ्यानं काम करतो. जसं आपण उपासना करतो, बायबलमध्ये लिहिलंय, यहोशुवा आणि इस्रायल लोक ज्यावेळेस त्या एरियो शहरापाशी आले, एरियोचे लोक त्यांना एवढे घाबरले, त्यांनी सगळे दरवाजे बंद केले, सगळ्या वेशी बंद केल्या. परमेश्वर त्यांना म्हणाला, 6 दिवस याच्या भोवती 6 चक्रा मारा, 7 दिवशी 7 चक्रा मारा आणि माहित आहे, तुम्ही विजयाची घोषणा करा. आणि त्यांनी तसं केलं. माहित आहे, प्रभूचा जय जयकार, प्रभूची उपासना करण्यास सुरू केली आणि एरियोची भिंत कोसळली आणि ते विजयाने त्यामध्ये प्रवेश करू लागले. जसं आपण महानरित्या आपला आपला वेळ जास्त दिवस आपण उपासनेमध्ये घालतो, पवित्र आत्मा महानरित्या काम करतो. महान साजरीकरण ही चावी आहे पवित्र जो परमेश्वर शब्द दिला, महान प्रगटीकरण होण्यासाठी. म्हणून मी तुम्हाला एनकरेज कर, उपासनेमध्ये वेळ घालवूया. एक वचन बघा जे यहोशापाट बाबत आहे. त्याच्या विरोधात 5 राजे आले, त्याला चारही बाजूने घेरलं आणि त्याने काय केलं मध्ये? दुसरे इतिहास 20 अध्याय 21 आणि 22 वचन. सैन्यावर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे. हे स्तोत्र पवित्राने मांडित होऊन गावे म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकांना त्या कामी नेमले. त्याने काही लोकांना ठरवलं, माहिती, युद्ध लढायला जातो तुम्हाला माहिती, तुम्ही तुमचं एकच काम, युद्ध लढताना प्रभूची उपासना करत राहा. ते स्तोत्रे गाऊन स्तवन करू लागले, तेव्हा अमोनी, मोवाबी व सैर पाळातले लोक जे उदार चाल करून येत होते, त्यांना गाठण्यास परमेश्वराने दबाव धरणार बसवले व त्यांनी त्यांचा पराभव केला. कशा प्रकारे पराभव केला माहित आहे? प्रभूची उपासना करण्याद्वारे. मी सकाळी, मला वाटतं सकाळी किंवा रात्री मी प्रार्थना करत असताना, सकाळी, राईट, ओके, मला परमेश्वर म्हणाला, माहित आहे, जे वचनामध्ये पण लिहिलंय, आपले लढाईचे हत्यार हे शारीरिक नाहीये. आपण तलवारीने लढत, आपण काठीने लढत, आपले हत्यार आत्मिक हत्यार आहे. आणि त्यापैकी एक हत्यार म्हणजे उपासना करणं. उपासना करणं आणि जसं आपण उपासनेमध्ये असतो, परमेश्वर महानरित्या प्रगटीकरण करण आणि आपण विजयात जातो. माहिती, दावीद एक पण लढाई हरला नाही, एक पण नाही. दावीद राजा एक पण लढाई हरला नाही. आणि दाविदाची खासियत काय माहिती का? दावीद उपासना करणारा होता. आज मी तुम्हाला एनकरेज करेन, शेवटच्या पॉईंट मध्ये जाण्यापूर्वी, जसं यहोशुवा त्याच्या इस्रायल लोकांसमोर म्हटला 24 अध्याय आणि 15 मध्ये की तुम्ही तुमचा निर्णय करा. तो म्हटला, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची उपासना करणार. त्यांनी निर्णय केला की ते परमेश्वराची उपासना करतील. आणि यहोशुवा आणि कालेब फक्त 2 लोक त्या
त्या दुधामधाच्या प्रदेशामध्ये गेले. त्यांच्या जीवनामध्ये ते वचन पूर्ण झालं. चावी काय होते? उपासना करणारे लोक. शेवटचा पॉईंट, एफिसकरास पत्र 5 अध्याय 15 आणि 20 वचन. त्या ठिकाणी असलंय, म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सववार नजर ठेवून जपून चाला. बुद्धिमान बनणं खूप गरजेचं आहे. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. आपण वेळेचा सदुपयोग केला पाहिजे, योग्य प्रकारे उपयोग केला पाहिजे. माहिती जे आमचे आत्मिक पिता माझे पास्टर ते सांगतो माहितीये का, वेळेचा असा वापर करा की मानो त्या वेळेला आपण विकत घेतलंय. आपण त्या वेळेला काय केलंय? विकत घेतलंय. मी अनेक वेळा चर्चमध्ये उदाहरण दिलंय. तुम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला गेलात आणि तुम्ही त्या जे जार होतं त्यातून पाणी पिलं, ते तुम्हाला पाणी आवडलं नाही आणि तुम्ही बिसलरीचं पाणी घेतलंय आणि तुमच्या मुलासोबत तुम्ही जेवण करत आहात आणि मग ते जेवण झालंय आणि तो मुलगा ते बिसलरी जी विकत घेतली, जर तो त्याच्यानं जर हात धुईल, तुम्ही त्याला तुम्ही फटके देता. का? त्या पाण्याचं महत्व काय माहितीये का? कारण त्या पाण्याला तुम्ही विकत घेतलंय. पण जो जार तो विकत नाही, तो पूर्ण उडून टाका, प्रॉब्लेम नाही. आपण पे नाही केले, आपण त्यासाठी पैसे नाही दिले. प्रभू तुम्ही वेळेचा असा उपयोग करा की मानव त्याला तुम्ही विकत घेतलाय, त्याला विकत घेतलंय. आणि मी तुम्हाला सत्य सांगतो माहिती आहे, आपण जे लोक विश्वास नाही म्हणतात मला असं उपासना करायला वेळ मिळत नाही, प्रार्थना करायला वेळ मिळत नाही, सिंपल आहे, तुम्ही वेळेचा बरोबर उपयोग करत नाहीये. तुमची प्रायोरिटी तुम्ही आत्मिक गोष्टींना न ठेवता शारीरिक गोष्टी ठेवली. पण असलं म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका. म्हणून या वर्षामध्ये आता मूर्खासारखे होऊ नका. पास्टर प्रार्थनेला वेळ मिळत नाही, उपासना करायला वेळ मिळत नाही, संध्याकाळच्या प्रार्थनेला वेळ मिळत नाही. नाही, बुद्धिमान बना आणि प्रभूची इच्छा काय हे समजून घ्या. आणि प्रभूची इच्छा आपल्याला या ठिकाणी प्रकट होते. द्राक्ष रसाने मस्त होऊ नका. एक विश्वासणारा कधीच व्यसनामध्ये असला नाही पाहिजे. द्राक्ष रसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. या वर्षाची थर्ड मास्टर की हे आहे की आपण पवित्र आत्म्यानं स्वतःला सतत भरत ठेवलं पाहिजे. आणि कशा प्रकारे? स्तोत्रे, गीते व आत्मिक प्रबंध हे एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. आपल्या प्रभू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा परमेश्वर पित्याची उपकार स्तुती करत जा. लास्ट पॉइंट, ही मास्टर चावी आहे 2026 मध्ये महान प्रगटीकरण होण्यासाठी. पहिला मी सांगितलं, वचनावर उभे राहा, म्हणजे वचनावर विश्वास करून घोषणा करा. पहिली चावी आहे, आपल्याला वचनावर भरोसा करायचा आहे, आपल्याला वचनावर उभं राहणं शिकायचं आहे आणि वचनाची घोषणा करायची. घोषणा म्हणजे वचन अंगीकार करायचा आहे. दुसरी चावी मी सांगितली, जी अत्यंत महत्वाची, उपासना. आणि तिसरी चावी आहे, पवित्र आत्म्यानं स्वतःला सतत भरलेले ठेवा. कशा प्रकारे ठेवता? त्याच्या काही चाव्या माहित आहे. त्यापैकी पहिली चावी माहित आहे, आपण वचन अंगीकार करतो, आपण आपल्या आत्म्याला खाऊ घालतो, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो, उपासना करतो आणि हे करण्याद्वारे आपण पवित्र आत्म्यानं सतत भरलेले राहतो. शेवटच्या वर्षामध्ये आपण बघितलं की परमेश्वराची इच्छा काय आहे की आपण आत्म्याने परिपूर्ण असावे, आत्म्यानं भरलेले आहे. पवित्र आत्म्याचा आवाज आपल्याला नेहमी येत आहे की पवित्र आत्मा आपल्याला हे करायला होतं, पवित्र आत्मा आपल्याला ते करायला होतं. आणि जसं आपण आत्म्यानं भरलेले राहतो. मी एक टीचिंग युट्यूबवर टाकली, तुम्ही ते नक्की बघू शकता की आत्म्यानं भरणं काय आहे, कशा प्रकारे आपण भरलं जातो. त्याच्या काही चाव्या आहेत. मग ते जसं बेसिक चावी, आत्म्यानं भरण्यासाठी आपल्याला अन्न भाषेमध्ये प्रार्थना करावं, आत्म्यानं भरण्यासाठी आपल्याला उपासना करावी लागेल, आत्म्यानं भरण्यासाठी आपल्याला वचन अंगीकार करावं लागेल, आत्म्यानं भरण्यासाठी आपल्याला वचनासोबत बसावं लागेल. तुम्ही फिनिश करण्यापूर्वी मी तुम्हाला एनकरेज करेन, पूर्ण विश्वासू जीवनामध्ये अशा काही 4-5 गोष्टी त्या सगळ्या गोष्टीशी कनेक्टेड आहे. जस्ट 4-5 गोष्टी माहिती आहे. तुम्ही ते बघता की सगळ्या गोष्टी त्या 4-5 गोष्टीशी कनेक्टेड आहे. त्यापैकी मध्ये काय मेन आहे? उपासना. दुसरे आहे मध्ये वचन अंगीकार करणं. तिसरं आहे अन्न भाषेमध्ये प्रार्थना करणं. आणि माहिती आहे, या ज्या 4-5 गोष्टी आहेत, वैयक्तिक प्रार्थना पण त्यामध्ये आहे. जर आपण या करतो, आपण आत्म्यानं भरले राहतो आणि माहिती आहे, पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये महान प्रगटीकरण दाखवणं. विश्वास तर मी तुम्हाला एनकरेज कर माहिती, या 3 गोष्टीला या वर्षामध्ये सिरियस घ्या. पहिलं, वचनावर विश्वास करा. भले आपल्या मनाला इथून समजू ये नसेल, प्रभू तुझ्या वचनामध्ये मी विश्वास करतो. आणि घोषणा करा. आपल्या आर्थिक क्षेत्रावर, आपल्या लेकरावर, आपल्या विवाहावर, आपल्या भविष्यावर, हर एक क्षेत्रावर घोषणा करा. दुसरी गोष्ट, उपासना करा. उपासना, प्रभूची आराधना करा. आणि तिसरी गोष्ट, आत्म्यानं स्वतःला भरवलेले ठेवा. येणाऱ्या दिवसामध्ये आपण या तिसऱ्या पॉईंटवर आपण
शिकणार की आत्म्यानं कशा प्रकारे आपल्याला भरलं जातं. पण ही चावी आहे 2026 मध्ये आपल्या जीवनामध्ये महान प्रगटीकरण होण्यासाठी परमेश्वराच्या सामर्थ्याचं आर्थिक क्षेत्रामध्ये कापणी, आर्थिक क्षेत्रामध्ये कापणी, आत्म्याची कापणी आणि पवित्र आत्म्याच्या प्रगटीकरणासाठी. डोळे बंद करूया, आपण प्रार्थना करू आणि आपण फिनिश करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद जे वचन तू आम्हाला 2026 साठी दिलंस. पिता धन्यवाद, ख्रिस्त येशू तू आम्हाला नेहमी विजयाच्या उत्सवामध्ये नेतोस आणि आमच्याद्वारे परमेश्वर पिता आमच्या जगाला तुझ्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध तू प्रगट करतो. प्रभू धन्यवाद महान प्रगटीकरणाच्या वर्षासाठी. तू आमच्या जीवनामध्ये तुझ्या सामर्थ्याचं महान प्रगटीकरण करत आहे. आर्थिक कापणीचं महान प्रगटीकरण तू देत आहे. आमच्याद्वारे आत्म्याचे जिंकण्याचं महान प्रगटीकरण होत आहे. तुझ्या पवित्र आत्म्याचं महान प्रगटीकरण आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारतो. धन्यवाद महान प्रगटीकरणासाठी. आभार आणि उपकार म्हणा. ही प्रार्थना मी प्रभूच्या नावामध्ये मागतो. पिता तुम्ही ऐका. सगळे बोलतील आमेन. आमेन. ओके.